विठ्ठल। यानंतर आपण पुन्हा एकदा देवनगरीमध्ये जाऊयात। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं थोड्याच वेळामध्ये पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। देवनगरीमध्ये पालखी सोहळ्यासाठी हा उत्साह पाहायला मिळतोय। शेकडोंच्या संख्येनं वारकरी देवनगरीमध्ये दाखल झालेले आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या पताकांसह हे वारकरी या ठिकाणी पोहोचत असतात। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये, हरिनामाच्या गजरामध्ये सध्या ही देवनगरी दुमदुमून निघालेली आहे। तुकाराम महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये काही वेळातच पूजा होईल आणि त्यानंतर तुकाराम महाराजांची पालखी ही पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करेल। 340 वर्षांची ही परंपरा। देहूमधून ही पालखी उद्या आळंदीच्या दिशेनं जाईल। त्यानंतर ज्ञानोबांची पालखी देखील तुकोबांच्या पालखीसोबत प्रस्थान करेल आणि त्यानंतर या दोन्ही पालख्या उद्या पंढरपूरच्या दिशेनं रवाना होतील, प्रस्थान करतील। सध्या देहूमधून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं थोड्याच वेळात प्रस्थान होईल। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर। सागर, भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हरिनामाचा गजर या ठिकाणी पाहायला मिळतोय। भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय, वारकऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। नक्कीच या ठिकाणी देहूमध्ये सर्वजण विठुरायाचं नाव घेत आहे। आषाढी वारीपासून तुकाराम महाराजांच्या 340च्या पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक या देहूमध्ये दाखल होतात। आपण पाहिजे वारी नसल्याची हा खूप राहतो। हा गरीब विमान मोठा किंवा श्रीमंत अगदी सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण देहू गावामध्ये आहोत। संतांचा ज्या गावाला सातत्यानं सहवास लाभला आणि वारकऱ्यांच्या पदस्पर्शानं जी भूमी सातत्यानं दुमदुमत राहिली, अशा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या देहू गावामध्ये आज आपण या ठिकाणी हे सगळे वारकरी पाहतोय। या ठिकाणी सगळ्या वारकऱ्यांचा जो जयघोष आहे तो जयघोष एकेका शब्दामध्ये होतो आहे। अशी सगळी जी मंडळी आहे ती सगळी मंडळी भजन गात या ठिकाणी देहूमध्ये आलेली आहेत आणि देहूमधून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या सोबत त्या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेनं ही सगळी मंडळी जाणार आहे। हळूहळू मजल दर मजल करत इथल्या प्रत्येक वारकऱ्याचा हा ध्यास हा विठ्ठल नामाचा ध्यास असेल अशा पद्धतीनं ज्ञानोबा माऊली तुकाराम असं म्हणत ही जी मंडळी आहे ती मंडळी त्या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेनं जाताना आपल्याला दिसेल। वेगवेगळ्या गावातील वारकरी आज या देहू गावामध्ये येत आहेत आणि देहूच्या या मंदिरातून दुपारी पालखी जेव्हा प्रस्थान करेल त्यावेळी त्या संत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत या ठिकाणी ही सगळी मंडळी एका विशिष्ट देहानं आसक्त झालेली ही सगळी मंडळी त्या ठिकाणी सर्व वारकरी मंडळी जी आहे ती तुकोबरायांच्या समोर आपल्या आनंदानं नाचत गात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या सोबत त्या ठिकाणी ती पंढरपूरपर्यंत जाईल असं म्हणायला काही हरकत नाही। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, देहू। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं